नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृत अध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। गांगुलीचे गावठाण टप्प्यात आले. आगे वर्दी नसता छत्रपती अचानक येत आहेत हे ऐकलेला येसूबाईंचा राहता वाडा खडबडून उठला. गांगुलीचे नामजात सरसुबे महाराजांच्या आगवानीसाठी गाववेशीवर आले. येसाजी काकांसह धारकऱ्यांच्या मेळाने महाराज गांगोलीत प्रवेशले. मुजरे घेत गांगोलीच्या वाड्यात पाऊल टाकताच छत्रपतींना आबा म्हणत छोटी भवानीबाई विलगली. तिला भुजेवर घेतलेले महाराज सर्वांशी नुसते सादिलवार बोलत होते. त्यांचे मन कशात तरी गुंतले आहे हे सहजी उमगत होते. हातापायांवर पाणी घेऊन वर्दी देऊन महाराज जनाना महालात आले. आत येसूबाई, धाराऊ आणि रूपा होती. महाराजांना बघताच रूपा महालाबाहेर झाली. आता कमरेत वाकलेली धाराऊ आधारासाठी कमरेला हाताची टेकण देत पुढे आली. महाराजांनी तिची पाय धुवून कपाळी घेता घेता विचारले, कशी तब्येत आऊ? किती रोजानं मुखवटा दिलास लेकरा. रोज दर्याकडची गोष्ट कानावर पडायची. काळजाचा ठाव उडायचा. म्हातारीने आपली खुशाली न सांगताच हुबीने राजांची चिंता बोलून दाखवली. तिच्या थकल्या खांद्यांवर हात तळवा ठेवून छत्रपतींनी काही न बोलताच तो हळूवार थोपटला. समोर उभ्या असलेल्या येसूबाईंकडे नजर देत महाराज म्हणाले, खबर कळली का? जी. हसन खान तळ कोकणाला ठाण झालाय. पुरंदर तर्फेला शहजादा आज भिडला आहे. पण स्वारी अशी अचानक? येसू येसू सज्जनगडी समर्थांनी हयातीचा रामदासबोध ग्रंथ पुरा केला. कालच्या माघ वद्य नवमीस. काय? क्षणभर येसूबाईंची मान समकून वर उठली. समोरची दुखरी चर्या बघताच अपार वेदनेने पुन्हा खाली गेली. ते ऐकताना देवार खंडोबा म्हणत म्हाताऱ्या धाराऊने कपाळाला बोटे लावली आणि ती तशीच बाहेर पडली. पाठीशी हात गुंफून संथ फेर टाकणारे छत्रपती आणि सुन्न उभ्या असलेल्या येसूबाई असेच काही क्षण कुचमले. मग निर्धारपूर्वक छत्रपती म्हणाले, आमचं एक मागणं आहे तुम्हाकडं. तुमच्या खेरीस ते कुणीच पूर्त करणार नाही. जी. मागणं काय म्हणावं असेल ते सांगावं, करू आम्ही. थोरल्या मासाहेब गेल्यापासून समर्थांचा बोध पाचाडच्या देवमहालात नुसताच पूजला जातो आहे. गंध फुलं वाहून बासनात बांधून देवघरात ठेवला जातो आहे. येसू, तुम्ही तो आता मुहूर्त पाहून पूजनासह बाहेर घ्या. जशा थोरल्या आऊसाहेब करीत तसं त्याचं रोजाना रायगडी पठण करून घ्या. कराल एवढं? जी. जेव्हा शृंगारपुराहून पाचाडी आम्ही आलो तेव्हा थोरल्या आऊंच्या बैठकीचं दर्शन घेतानाच ते आम्हाला वाटलं होतं पदराची झोळी करून त्यात ही त्यांची आठवण जपून घ्यावी आणि मगच गड चढावा. पण आम्ही मन रोखलं. आजवर का? चकित झालेले छत्रपती बोलून गेले. तेव्हा आऊंच्या देवमहालातून आम्ही बोध बाहेर घेतला असता तर आमचा भाव न पारखता गडावर आवई उठायला वेळ लागला नसता की. नाचून आपला हक्क अडून शाबित करते आहे. त्या एवढ्या खोलीच्या बोलाने भारलेले छत्रपती येसूबाईंच्या जवळ आले. त्यांच्या हनुवटीखाली तर्जनीची आकडी धरून ती उठवीत म्हणाले, आबासाहेबांनी तुम्हाला शिक्के कट्यार दिली. श्री सखी अशी मुद्रा आम्ही तुम्हास भरल्या दरबारी अभिषेक समयी दिली. थोरल्या तुम्हास हा बोध देऊन गेले आहेत. हे सारं सांभाळण्याचं बळ जगदंबेनं तुम्हाला द्यावं. येसूबाईंची पापणी ते ऐकताना वर उठता उठत नव्हती. 2 दिवस गांगोलीला मुक्काम ठेवून येसूबाईंची सर्व व्यवस्था जातीनिशी नजरेखाली घालून महाराजांनी कबिल्याचा निरोप घेतला. याच वेळी हंबीरराव पन्हाळा भागात 15,000 घोडा व 5,000 पावलोकांचा बळावर शहजादा अज्जमच्या तळावर चालून गेले. फिरोज खान, किलीच खान, हसन अली, अनुपसिंग व अनिरुद्ध हाडा यांच्याशी त्यांची तुंबळ झुंबड पडली. किलीच खान बंदुकीच्या बाराने जाया झाला. रायगडाच्या खासेवाड्याच्या सदर बैठकीत छत्रपती कारभारी तपशील घेत होते. कब्ज केल्या अंजदीव बेटावर कोट बांधण्याकामी पुढील व्हावा स्वामी. पेशवे निळोपंतांनी तातडीचे काम पुढे घेतले. पेशवे अंजुजी यादवांना म्हणावं, बेटावरच्या कोटाचा बांधकाम तपशील सिद्ध करून आम्हास दाखवा. कोट घडाईला लागणारा चुना, विटा, शिसे यांचा बारदाना हरयत्ने पैदा करून पावता करण्यास कारभारच्या सुभेदारास लिहा. दर्यावर देख ठेवणारे जलकोट केवढ्या भक्कमीचे पाहिजेत याचा
मासला आबासाहेबांनी सिंधुदुर्ग उठवून ठेवलेला आहे आणि हुकुम व्हावा महाराज पेशवे लावले आणि जंजिऱ्यावर नुकतेच आम्ही पारखले आहे. जलकोट दर्याला कशी पालाण घालतो त्यासाठीच एलफंटा बेटावरचा पोट पुढे चढवण्यासाठी अरब सारंगांशी जमेल तेवढा दोस्ताना ठेवणे आहे हे लक्षात घ्या. रामनगर प्रांताचा एक खोडा फिरंगी दरबारानं उभा केला आहे स्वामी. आपण प्रांत कब्ज केला पण तिथल्या नायक राण्याला देत होता तशी चौथाई आपल्या दौलतीला द्यायला फिरंगी राजी नाही. खंडोजींनी दफ्तरी अडचण पेश केली. मतलब स्वामी फिरंगी दरबारचा खलिता आहे की रामनगर तर्फेचे तुम्ही पुरते मालक व्हा, मगच मागणी घाला चौथाईची. ते ऐकताना महाराज बैठकीवरून उठलेच. त्यांच्या तोंडून जळजळीत बोल फुटले. या फिरंग्यास एकदा दावावेच लागणार चिटणीस की मुलूक आमचा आहे, त्याची चौथाई तर नकोच पण त्याची बसपणही नको या मुलखात. चौल भागात तो शिद्याला पाठीशी घालतो, त्यास पोट बांधण्यास मुभा देतो, खुद्द आड राहून जुना गनिम थेट आमच्या उरावर आणतो. चौलच्या सुभेदार बहिरो त्रिमलांकडे माणसं पाठवून हपशाच्या उठत्या पोटावर बारीक नजर ठेवण्याची समज द्या. मुंबईच्या टोपीकरांनी आपल्या मागणीवर हत्यारे आणि दारुगोळा पावता केला आहे महाराज. त्या दरबारच्या वकील प्रल्हाद निराजींनी आपला करिणा ठेवला. ठीक, प्रल्हाद पंत, टोपीकर काय, हपशी काय, फिरंगी काय, नाक दाबल्याविना तोंड खोलणारे नव्हते. आतल्या अंगाने ते एकमेकास हात जोड देतात. आम्ही पिडलो की नाक मुठीत धरून आम्ही तुमचेच म्हणून वाहिले होतात. महाराजांच्या मनात काय चालले असेल याचा भाग जमल्या मंत्रीगणांना येऊन चुकला. लोधी खानासह हसन अली तळ कोकणाकडून नाशिककडे सरकला स्वामी. तुकोजी पालकर आणि रूपाजी भोसले यांच्या शिबंद्यांनी चांदवडच्या खिंडीत त्यांच्या गाफील फौजेवर छापे घातले. खासा हसन खान जखमी झाला. बुंदीला रजपूत महासिंह जाधवराव असे खानाच्या दिमतीने बाकेही जाया झाले. लोधी खानाचा मुलगा मोहम्मद कामी आला. निळोपंतांनी उमेदीची खबर दिली. पंत तुकोजी रूपाजींना असतील तेथे मानाची वस्त्रे पोच करा, निरोप द्या. याहून मर्दानगीची उमेद. खासा हसन खान जखमी झाला. बुंदीला रजपूत महासिंह जाधवराव असे खानाच्या दिमतीने बाकेही जाया झाले. लोधी खानाचा मुलगा मोहम्मद कामी आला. निळोपंतांनी उमेदीची खबर दिली. पंत तुकोजी रूपाजींना असतील तेथे मानाची वस्त्रे पोच करा, निरोप द्या. याहून मर्दानगीची उमेद आम्ही तुम्हा उभयंतांकडून धरली आहे. महाराजांनी समाधानाने बैठक घेतली. कराडहून वऱ्हाडात गेल्या हंबीररावांनी अकोला कारंजा पटात घेतले आहे. सरकार मलकापूर भागात खंडणी वसुलीची सुगी पिकली आहे. त्याने चिडल्या रहुल्ला खानाशी त्यांच्या हप्त्यावारी चकमकी झडत आहेत. नांदेड भागात इरज खान आणि अब्दुल बेग यांच्याशी सरलष्करांची हातगाई झाली. फुल देत सरलष्कर वऱ्हाडभर धुमाकूळ घालत आहेत. निळोपंतांनी हंबीररावांची रणगाजी महाराजांच्या कानी घातली. ऐकताना छत्रपतींच्या मनात उमेद उभरून आली. वऱ्हाडालगत बऱ्हाणपूरला तळ ठेवून बसल्या औरंगची मनात दाटून आलेली चिंता तोडत महाराज पेशव्यांना म्हणाले, पंत, 2 दिवसात आम्ही गड उतरणार आहोत. गांगोलीकडं कूच होण्यासाठी तिकडील देशाधिकाऱ्याला तोफांची भांडी सिद्ध ठेवण्यास लिहा. आमचा जाण्याचा इंतजाम ठेवा. या. हात उठवून महाराजांनी बैठक तोडली. बरोबर आणल्या येसाजी कंकांना जंजिऱ्याच्या मोहिमेला कुमक करण्यासाठी तिकडे जाण्याचा निरोप देऊन 2 दिवसांनी त्यांनी रायगड सोडला. महाराज गांगोलीकडे पुन्हा का चाललेत कुणालाच कळले नाही. याच वेळी पराणपुरातील आपल्या शाही वाड्यात बोलवून घेतलेल्या वऱ्हाडवर नामजात सरदार इरज खानाला पटावर घेत हातची तसबिहची माळ नाराजीनं उडवीत औरंगजेब त्याची शाही खरड करताना म्हणत होता, मुगलाई में मरहट्टे दिन दहाड़े पेशकश उसूल लेते हैं. तुम खिल्लते पहनकर खाली मार खाते हो. कैसा करते हो बंदोबस्त? लईन कही के. धडाडधूम. गंगोलीच्या वेशीबाहेरच्या माळ राणावर पाचणे 4 मण वजनांचे गोळे फेकताना गाड्यावर जखडलेल्या 4 तोफा झटका घेत मागे हटू बघत होत्या. जखडलेले भक्कम साखळबंद त्यांना रोखून धरत होते. गांगोलीत आलेल्या छत्रपतींनी कुडाळ आणि डिझोलींच्या कारखान्यांतून आताशी दारूचे नमुने मागवून घेतले होते. ते
कसे काम देतात याचा सरतपास महाराज जातीने बघत होते. नमुने मनाजोगते झालेले बघून संतुष्ट झालेले महाराज गांगुलीच्या सरसुभ्यांना म्हणाले, कौल जगदंबेचा सरसुभे, समाधान आहे आम्हाकी. मुलखात आताशी बनवण्याचे आबासाहेबांचे स्वप्न आम्ही पुरे करू शकलो. आता या तोफा गांगोलीतच ठेवा. कबिला आहे आमचा इथं. जी सरसुभ्यासह महाराज गांगोलीच्या वाड्यात आले. चिटणीसांकरवी त्यांनी कुडाळ बिचोलीला आम्ही कारखाने नजरेखाली घालण्यास येत आहोत अशी पत्रे पाठविली. सदरी काम उरकून दुसऱ्याच दिवशी त्यांनी येसुबाई धाराऊंचा निरोप घेऊन कुडाळचा मोहरा धरला. मणावारी आताशी दारू बनवणारे कारखाने बघून तिथल्या दळवी, सावंत, सुभेदार अशा कसबी कारागिरांची नाववार वाजपूस करून छत्रपती कुडाळ डिसोलीहून कोयना घाटीने साताऱ्यावर उतरले. संगती 5,000 घोडालोक होता. तो साताऱ्यातच ठेवून जोत्याजी केसरकर, रायाजी अंतोजी आणि कुडाळहून मिळालेले कवी कुलेश अशा निवडक आसामींसह महाराज सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले. पायरी पायरीला त्यांच्या मनात आठवणींचे पान परतू लागले. सज्जनगडी समर्थांच्या सेवेत दाखल व्हा असे लिहिणारे महाराज साहेब. शेवटच्या घटकेला समर्थांचा बोध ऐकावा वाटतो म्हणणाऱ्या थोरल्या आऊ याहून विशेष ते करावे असं आम्हास तळमळून लिहिणारे समर्थ. धर्मकारणातून राजकारण सांधू बघणारे समर्थ, राजकारणातून धर्मकारण घडवू बघणारे आबासाहेब. दोन्ही कारणांतून उभ्या मराठी दौलतीचं सुखदुःखाला बांधलेलं एकच घरकुल नांद करणाऱ्या थोरल्या आऊ. मरणावर मांड जमवणारी केवढ्या कुवतीची ही माणसं. समर्थांची समाधी बांधून त्यावर चंदनी ओट्यात समर्थ पादुका चढवण्याचे काम केलेले रामचंद्रपंत सामोरे आले. कल्याण स्वामी दिवाकर गोसावी रामचंद्रपंत यांच्या सोबतीने महाराजांनी गडावरच्या समर्थ समाधीचे दर्शन घेतले. समाधीच्या पादुकांना माथा भिडविला. मठाच्या अडीनडी ऐकून घेतल्या. कल्याण स्वामींनी दिला तीर्थप्रसाद ओठान आड करून महाराज सज्जनगड उतरले. कवी कुलेशांना कोकणात जाण्यासाठी निरोप देऊन रायगडाच्या वाटेला लागले. गडावर येताच मोरेश्वर पंडितरावांना याद घेऊन त्यांनी आज्ञा केली. पंडितराव, सज्जनगडी समर्थांच्या रावळाची व्यवस्था दरोबस्त होईल ते करा. चाफळ मठाच्या रामनवमीच्या यात्रेस वस्त्र, धान्य, गल्ला यांची सालिनाची मोहीम करून द्या. स्वामी, आत आल्या निळोपंतांनी खाशांची तंद्रा मोडली. बोला पेशवे, अलाहाबादहून उत्तरेकडची कुणी आसामी आली आहे. गंगाराम म्हणून खाशांची भेट मागते आहे. महाराज काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याने वर्दी आणली. जासुदांचं नाईक आल्यात. महाराजांनी मानेनेच तिला होकार दिला. मोगली हशमाचा वेश पेहनलेला बहिर्जी जुहार देत आत आला. बादशाह औरंगाबादांच्या ठाण्यावर उतरला धनी. कालच्या नवमीला कुतबशाही अन इदलशाहीचं मातब्बर सरदार त्याला भेटून गेलं. विजापूरच्या बाळ बादशाला त्यानं 9 लाखांचा गल्ला पाठवलाय. फौजांची गाठ बांधाय. विजापूरचा सेनापती सर्जा खान दिकून औरंगाबादला येऊन गेल्या. बसल्या महाराजांचा पाठकणा ताठ झाला. बैठकीवरून उठत हात पाठीशी बांधून ते फेर घेऊ लागले. खबर देऊन आला बहिर्जी बाहेर पडला. कानी पडल्या वार्तेनं चिंतातूर झालेले निळोपंत येतो स्वामी म्हणत लवून जायला निघाले. निळोपंत कोण आसामी भेटीस आला म्हटलंय. वेश घ्या. गंगारामने नजराणा म्हणून आणलेली सरपोसबंद सुवर्ण होणांची तपके प्रथम आली. नंतर भेटीला आलेल्या हिंदुस्थानी सरदार गंगारामाला पंतांनी आत आणले. गंगाराम क्षणैक भरल्यागत समोरचे राजबिंडे सुरूरपण बघत राहिला. लागले स्वतःला सावरीत दोन्ही हात जोडून म्हणाला, जय सियाराम की महानरेश. महाराजांनी रिवाजासाठी हात जोडले. बोलो. महाराजांनी मोह धरले. कुछ मनसूबा लिए आया हो महाराज. पहले उत्तर में बहादुर खान के फौज में था. तंग आ गया हूँ. कैसा अनाचार. मंदिर ग्रामों का विध्वंस. औरतों को कुत्ते हाल. मनसूबा बोले. महाराज सावध झाले. बादशाह दक्खन में उतरा है. निश्चय है उत्तर में बंगाल बिहार के मुल्क में बगावत करने का. जान की कीमत पर. महाराज विचारात गेले. कोणी सांगावे. उत्तरेत रजपूत, जाट आणि गंगाराम सारख्या अनेक असंतुष्टांनी उठाव केला तर उत्तरी राखण्यासाठी दक्षिणेतून औरंग उठेलही. कुलदेवता कौन तुम्हारा. महाराजांच्या तेजवंत रोखल्या डोळ्यातले भाव गंगारामला उमगलेच नाहीत. त्या डोळ्यात तो खेचल्यासारखा झाला. जी वाराणसी के काशी विश्वेश्वर शिवजी. पंत स्फटिक घ्या.
ध्यानीमनी नसलेली आज्ञा एकदम निळोपंतांना मिळाली. ते देवमहालाकडे निघून गेले आणि थोड्याच वेळात एक सुवर्ण तबक घेऊन परत आत आले. पुढे होत महाराजांनी ते तबक आपल्या हाती घेतले. गंगाराम समोर येत ते तबक उठवून डोळे गंगारामच्या डोळ्यात रोवूनच टाकीत महाराज खणखणीत भोसलाई बोलीत म्हणाले, इस पर हात रख के कसम उठाओ ईमान की. गंगारामने एकदा तबकाकडे बघितले. झटकन आपला उजवा हात तबकात ठेवून एक बिल्वदल उचलून कपाळाला भिडवीत तो इतबार देत बोलला, जान के साथ साथ टूटेगा, ईमान नहीं. महाराजांची नजर उत्तरी वेश धारण केल्या गंगारामच्या तगड्या देहभर सरसर फिरली. मनोमन कसला तरी माग घेऊन, हमारे बडे महाराज का दैवत है ये. हातचे तबक किंचित वर घेताना बांधून टाकणारे बोल त्यांच्या तोंडून शांतपणे निघाले. परमभाग्य. आता तर गंगाराम तबकातल्या झळाळ शिवलिंगाकडेच बघू लागला. ते थोरल्या महाराजांचे नित्य पूजेचे स्फटिक शिवलिंग होते. हातचे तबक निळोपंतांकडे देत महाराज गंगारामला म्हणाले, ठीक है, हम फैसला देंगे. त्यांनी निरोपाचा हात उठविला. गंगाराम निळोपंत रिवाज देऊन जायला निघाले. पेशवे यांना 2 दिवस गडावर ठेवून घ्या, सारी व्यवस्था नीट ठेवा यांची जातीनं महाराजांनी जातीनं या शब्दावर दिलेला जोर निळोपंतांनी हेरला. प्रल्हादपंतांशी खल केलेले निळोपंत निर्धाराने महाराजांच्या भेटीस आले. मानेवर केसावळ रुळती पडलेल्या, छातीशी भुजा बांधलेल्या पाठमोऱ्या छत्रपतींना पेशव्यांनी मुजरा भरला. कर्नाटकातून हरजी राजांचा सांडणी स्वार आला आहे, खलिता घेऊन स्वामी. निळोपंत म्हणाले, मोठ्या शर्थीचं राजकारण केलं हरजीराजांनी कर्नाटकात. म्हैसूरच्या सरलष्कर कुमारय्यानं मदुरेचा नायक चोक्कनायक याच्या राजधानीवर त्रिचेनापल्लीवर जोरावारीचा हमला केला. तिथल्या पोटाला घेर घातला. भेदरून चोक्कानाथनं हरजीराजांची आणि जिंजीच्या काकासाहेबांची मदत मागितली. हरजींनी जहाली करून जैतजी काटकर आणि दादाजी काकडे यांच्या मेळानं त्रिचेनापल्ली गाठली. म्हैसूरच्या कुमारय्याला तर दस्त केलाच, पण मदुरेचाही मारता येईल तेवढा मुलूक मारला. महाराज संथ वळले. जागरणाने अखंड विचाराने त्यांची चर्या ओढलेली स्पष्ट दिसून येत होती. धीमी पावले टाकीत ते निळोपंतांजवळ आले. पंत, राजांना संतोषाचा खलिता द्या, तुम्ही आमच्या संगती चला, म्हणत त्यांनी पहाऱ्याला नजर दिली. तिचा मतलब पकडत पहारेकरी आत आला. आतल्या दालनात जाऊन त्याने टोपाचे तबक आणून झुकते होत महाराजांच्या समोर धरले. महाराजांनी टोप मस्तकी घेतला. खासेवाड्याच्या सदरेवर ते आले. पायऱ्या उतरून आघाडी मनोऱ्याच्या रुखाने चालू लागली. पाठी निळोपंत होते. मराठी फौजफळ्यांच्या वऱ्हाडातील हालचाली महाराजांच्या कानी घालत ते म्हणाले, नागोजी बल्लाळांनी 12,000च्या दिमतीनं बेदरला घेरा घातला. तिथं मुकर्रब खानाशी त्याची हातघाई झाली. त्याला फुल देऊन नागोजी मेहेकर सोलापूरची ठाणी मारोत्या भागात फिरते आहेत. हंबीर मामांची कोण खबर आहे? महाराजांनी विचारले. जी, किल्ले कासमजवळच त्यांची आणि इरज खानाची चकमक झडली. इरज खानाच्या कुमकेला मुकर्रब खान आला तसं बगल देत सरलष्कर थेट अकोल्या पावेतो भिडलेत वऱ्हाडात. जगदंब. महाराज मनोऱ्याच्या मावळतीवरून पाचाडात दिसणाऱ्या थोरल्या औंच्या वाड्याकडे एकटक बघत होते. तिथली रिवाजाची घंटा ठणठणत होती. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निळोपंत गंगाराम हिंदुस्थानीला घेऊन महाराजांसमोर सिंहासन सदरेला रुजू झाले. दुहाती मुजुमदार खंडेराव पानसंबळ आणि सुरनीस रामचंद्र नीलकंठ उभे होते. चिटणीसी बैठकीवर खंडोजी बाळाजी बसले होते. गंगाराम विस्फरल्या डोळ्यांनी सिंहासन बघत आत आला. त्याने रिवाज दिला. महाराज सदरी बैठकीवरून उठून उभे राहिले. मुजुमदार, हिंदुस्थानीस मरातबाची वस्त्रे द्या. त्यांनी खंडेरावांकडे बघितले. खंडेरावांच्या शेजारी उभा असलेला तबकधारी पुढे झाला. महाराजांनी तबकाला हात लावला. गंगारामने त्या तबकाला हात लावून ते स्वीकारते केले. दरबार नसल्यामुळे सिंहासन रिकामे होते. कर्तन उठवून एकदा ते निरखित महाराज गंगारामला बोलले, चुना 10,000 हशम दे रहे हैं. हम तुम्हारे दिमत में हिंदुस्तानी, मुल्क पराया है, हशमों की हिफाजत रखना. जगदंब फत्ते रखेगी. हात उठवून महाराजांनी बैठक घेतली. जय सियाराम की. कृपा महाराज.
चमकत्या डोळ्यांनी गंगाराम कमरेच्या तेगीच्या मुठीवर हात भरत कमरेत झुकला. तसाच हट्ट्या कदमांनी मागे गेला. महाराजांनी उत्तरेत उठाव करायला त्याला सैन्यबळ द्यायचा निर्णय घेतला होता. खंडोजी, उत्तरेत मथुरेच्या त्रिमलांना, अंबरला राजा रामसिंगांना गंगारामची जोड करण्याची पत्रसिद्ध करून पाठवा. दादाजी आलेत. गंगारामला निरोप देऊन आल्या निळोपंतांनी दादाजींचा नाजूक मुद्दा समोर ठेवला. पेश घ्या, आज्ञा मिळाली. तगड्या छातीचे धिप्पाड दादाजी रघुनाथ मुजरा देत आत आले. बोला दादाजी, जंजिऱ्याचा घेराचा करिणा का कुचमला आहे? जी, आम्हाकडून काही कुचराई झाली नाही, होणार नाही. दादाजी निर्धारी दिसत होते. मग का पडत नाही जलकोट? 4 महिने झाले घेर पडून बसले महाराज चरबी होत खडेच झाले. जी, सरकार कोण म्हणावी तशी जोड देत नाही आम्हास. मतलब? कवी कोलिशांनी मोहीम फत्ते झाली तर स्वामींना शिफारस करून आम्हास सुरनिशी बक्ष करण्याचं वचन दिलं होतं. मोहिमेत फत्ते झाली तर याहून मरातप करतील स्वामी याचा भरोसा आहे आम्हास. पण ही मोहीम त्यासाठी नाही लावली जोराला आम्ही महाराज. दादाजी शांत होते. तुम्ही गैरहिशेबी राजापूरवाडीवर का गेलात चालून? खजिन्याची हकनाक उधळण कोण मनसुब्यानं केलीत? छत्रपतींची जबान करणी झाली महाराज. दादाजी अडखळले. जाणता याचा नतीजा? सर कारकुनांचे रोजाना खलिते येत आहेत तुमच्या उधळणीचे. बोला, काय सफाई आहे तुम्हाकडं? महाराज, कसं बोलावं, पण आम्ही 4 चाकर म्हणजे आपली सावली. सफाई म्हणून नव्हे, सल म्हणून पेश ठेवू, पण फक्त आपल्यासमोर एकांती. दादाजींनी महाराजांभोवती उभ्या असल्या मातब्बरांवर नजर फिरवली. त्यांची चर्या काळवंडली. हात उठवून छत्रपतींनी खंडोजी, खंडेराव, रामचंद्रपंत, निळोपंत यांना इशारत दिली. सिंहासन सदर एकांती झाली. बोला म्हणून महाराज विचारमग्न झाले. काय बोलावं स्वामी? हपशांनी आमच्यावर डोकं धरून आमचा आपटा गाव दिवसा ढवळ्या लुटला. शरम वाटते. आम्ही मोहिमेत गुंतलेले हेरून हरामखोरांनी काळजाचा लचकात तोडलाय आमचा. दादाजींनी आपला भरीव मुखडा एकाएकी ओंजळीत लपता घेतला तसे महाराज सरकले. दादाजी, सुमार व्हा, साफ सांगा काय झालं? स्वामी, आमच्याच घरची अस्तुरी उचलून नेली हरामजाद्यांनी. त्या चिडीपायीच घालून घेतला आम्ही वाडीवर. एक डाव नव्हे, अनेक वार. कधी तर गाठ पडेल त्याची, हिशोब पावता करता येईल म्हणून. आगळ झाली खरी स्वामी. या सिंहासन चौकातच गर्दन मारावी आमची. आपल्याच हातानं. संताप, शोक, असहाय्यता अशा विचित्र भावनांनी दादाजींचा उभा देह थरथरू लागला. चमत्कारिक नजरेने महाराज दादाजींकडे नुसते बघतच राहिले. त्यांना दादाजी दिसेनासेच झाले. त्यांच्या जागी दिसू लागले खुद्द स्वतः श्रीमन महाराज संभाजीराजे. भोवतीचा उभा सिंहासना चौक पोटतिडकीने आक्रोशू लागला. दुर्गा, दुर्गा. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.